हे पंडित जवाहरलाल नेहरूंनी सूत्र मांडलं. शेतकऱ्याच्या साठी काम करणारी शेतकरी संघटना ही राज्यकर्ते का बनत? पिकं उद्ध्वस्त होत आहेत, नष्ट होत आहेत, सरकारला काही देणं घेणं नाही. राजकीय लोकांनी केलेलं कारस्थान सगळे झाले पण आमदार खासदार, पण ते संघटना फोडून जाईल. तुमची एकी होण्याच्या दृष्टिकोनातून काय तयारी आहे का पडद्यामागे? नमस्कार, मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मुद्द्यावर बोलू हा जो आपला मुलाखतीचा विशेष कार्यक्रम आहे. आज आपल्याकडं पाहुणे म्हणून रघुनाथ दादा पाटील आहेत, जे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत. दादा, आपलं मनापासून स्वागत. नमस्कार, धन्यवाद. शेतकरी संघटना म्हणजे हे सध्या समीकरण जुळू लागले असं दिसतंय बऱ्याच वर्षाच्या कालखंडानंतर. शेतकऱ्यांना शेतकरी संघटनेची आस्था कुठंतरी सॉफ्ट कॉर्नरमध्ये वाटू लागली आहे. याला अनेक कारणं असू शकतील, परंतु सध्याची जी शेतकऱ्याची अवस्था आहे, अवेळी पाऊस पडतोय. म्हणजे जानेवारीतही पाऊस पडला, म्हणजे इतका अवेळी असतो पाऊस, हे सुद्धा शेतकऱ्याला झेलावं लागतंय. त्यात बाजारभाव सगळे पडलेले आहेत. म्हणजे सोयाबीन घ्या, कापूस घ्या, दूध घ्या, ऊस घ्या, म्हणजे शेतकऱ्यांनी कुठलंही पिकवलं, धान्य म्हणा, पीक म्हणा, त्याला भाव मिळत नाहीये. तर ही अशी शेतकऱ्याची अवस्था आहे. तुम्ही याच्याकडे कसं बघताय? आजची जी परिस्थिती आहे ती तुम्ही वर्णन केले ती अगदी खरी आहे, पण ही अशी कशी झाली याच्याबद्दल जर चर्चा केली तर हे राजकीय लोकांनी केलेलं कारस्थान आहे असं मी म्हणेन. आता जे काही तुम्ही म्हटलं की संघटना आणि शेतकरी यांचं थोडंसं जवळीक तयार व्हायला लागली, तर याचं कारणही असं आहे की या जे काही देशात आणि राज्यात वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या ज्या काही घडामोडी चाललेल्या आहेत, जे काही सरकार बदलत आहेत, पडत आहेत, नवी होत आहेत, आणि या सगळ्याच्या मागे जे काही फोडाफोडीचं राजकारण आहे आणि याच्यात जे आज एकमेकावर आरोप केले जात आहेत, त्यामुळे विशेषतः महाराष्ट्रात तरी शेतकऱ्यांना असं वाटायला लागलं की आता कोणताही राजकीय पक्ष काही आपल्या बाजूचा राहिलेला नाही. आता शेतकरी संघटनेशिवाय आपल्याला तारणहार कोणी नाही आहेत. आणि ही गोष्ट खरी आहे की शरद जोशींनी मांडणी केली तीच मांडणी आज ही शेतकऱ्याला वाचवू शकते, अन्यथा दुसऱ्या कोणाने ते होणार नाही. आणि त्यामुळं तुम्ही म्हणता तसं आताचं वातावरण जे तयार झालेलं आहे हे राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे झालेलं आहे. तुम्हाला काय वाटतं, नेमकं कुठले प्रश्न महत्वाचे आहेत आता? महत्वाचा प्रश्न असा आहे की साधी गोष्ट आहे की 14चं भाषण जर तुम्ही बघितलं, मोदींचे आता क्लिप आम्ही काही ठिकाणी फिरवतोय की पहली ही मीटिंग में सब किसानों का कर्जा माफ कर दूंगा, काय केलं का? तर त्याच्यामध्ये जे त्यांनी मांडणी केली 14च्या निवडणुकीत, मला असं वाटतं की कर्जमाफी हे त्याच्यावरचं उत्तर आहे. नाही, आता कर्ज का झालं त्याला माफी हे उत्तर आहे. आता कर्ज होऊ नये याच्यासाठी त्यांनी सांगितलं होतं, त्यांनीच सांगितलं होतं की मी जर सत्तेवर आलो, मला जर देशातल्या शेतकऱ्यांनी 14 सालचं भाषण आहे सत्ता दिली तर मी 1.5 भाव देईन. 1.5 भाव दिला असता तर कर्ज व्हायचं कारण नाही ना. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की भाव कर्ज का होतं या मोडाशी कोणी जायला तयार नाही, याचं मूळ शोधायला कोणी तयार नाही. कर्ज व्हायचं काही कारण नाही ना. उत्पादन खर्चापेक्षा जर का आम्हाला थोडा जास्त मिळालं तर मग आम्हाला कर्ज होत नाही, पण उत्पादन खर्चच भरून निघत नाही आमचं. आणि हे काही आज नाही आहे, हे WTOला जे रिपोर्टिंग केलं काँग्रेस सरकारने, प्रणव मुखर्जींचं लेखी उत्तर आहे की 100 रुपये जर भारतीय शेतकऱ्यांनी खर्च केले तर आम्ही फक्त 28 रुपये देतोय. माझा वजा 72% अशा तोट्याचा धंदा हा शेतकरी टिकून आहे. म्हणजे स्वतःचे श्रम, कुटुंबाचे श्रम याचं काही मूल्यमापन होत नाही, म्हणून आम्ही टिकून नाही, दुसरं काय. पण काय हे ह्या परिस्थितीमध्ये फक्त भाव मिळत नाही हा एकच महत्वाचा प्रश्न? इतर कुठले प्रश्न? शेतीसाठी जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आज आहे त्यामध्ये सुधारणा करा म्हटलं तर सरकार काही करत नाही आहे. आज भाव द्या म्हणजे आमच्यावर उपकार करा असंही आमचं म्हणणं नाही, पण आम्हाला तुम्ही जिथं भाव मिळतो तिथं जाऊ पण देत नाही. म्हणजे किती दुष्टपणा आहे तो बघा की इथं तुम्ही म्हणजे घरात आई जीव देत नाही,
आणि बाहेर बाप भीक मागू देत नाही, हे काय चाललंय? मग असं नाही तर मग मरणार नाहीत शेतकरी, आत्महत्या करणार नाही तर काय करणार? उदाहरणासाठी सांगतो की राज्य सरकारची शेतमाल भाव समिती आहे, ती जर तुम्हाला ज्वारीला 43 रुपये भाव द्या म्हणून सांगते आणि केंद्र सरकारचं कृषी मूल्य आयोग आहे ते जर आम्हाला 2300 रुपये देत असेल, म्हणजे क्विंटल मागे 2000 रुपयाचं नुकसान होत असेल शेतकऱ्याचं, आणि परदेशामध्ये चांगले भाव मिळत असतील तर तिथं तुम्ही जाऊ देत नाही, म्हणजे किती दुष्टपणा आहे तो बघा. कांद्याचे दर जरा वाढले, लगेच निर्यात बंदी. इन्फ्रास्ट्रक्चर आहे वाढवलं तेच पाहिजे. आहे. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर वाढवलं तर अधिक उत्पादन होईल, पण आज देशामध्ये झालंय असं की आहे या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये आम्ही इतका घाम गाळतोय आणि इतकं पिकवतोय की 140 कोटी लोकसंख्येला पुरून राहिलं एवढं अन्नधान्य आहे. आता देशामधली चर्चा अशी आहे की आपल्याला 5 ट्रिलियन इकॉनॉमी करायची आणि बरोबर. देश वेगानं प्रगती करतोय. 7% वरती आपला विकास दर सध्या सुरू आहे आणि जगभरामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचं कौतुक सुरू आहे. मग हे सगळं सुरू असताना देशातला एक महत्वाचा घटक आहे शेतकरी, जो संख्येनं सुद्धा जास्त आहे आणि शेतीशी निगडीत असलेली जी लोकसंख्या आहे ती पण मोठी आहे. त्यामुळं अशा या सगळ्या वातावरणामध्ये 5 ट्रिलियनच्या इकॉनॉमीमध्ये शेतकरी कुठं असेल असं तुम्हाला वाटतं? आणि आता 5 ट्रिलियनचं हे जे बाता मारणं चालू आहे ना, हे अत्यंत म्हणजे खोटारडेपणा आहे, दुष्टपणा आहे. तुम्हाला सांगतो की आता 2 उदाहरणं देतो मी तुम्हाला. 7-8 साली जागतिक मंदी आली आणि त्यावेळेला आपले पंतप्रधान मनमोहन सिंग होते, पण त्या मंदीची झळ भारतीय जनतेला, सरकारला लागू दिली नाही त्यांनी, हे लक्षात घ्या. अनेक देशातल्या, अमेरिकेसारख्या अनेक श्रीमंत राष्ट्रामध्ये अनेक बँका बंद पडल्या, सगळं वाटोळं झालं त्यांचं, पुष्कळ लोक देशोधडीला नोकऱ्या गेल्या, अनेकांचं नुकसान झालं. पण भारतात असं काही झालं नाही आणि याचं कारण शेती. दुसरा प्रसंग सांगतो की कोरोनाचं 22 साली 2023 2-3 वर्ष, 19, 20, 22 असं पर्यंत 4 वर्ष त्याचे इफेक्ट राहिले. सगळीकडं नुकसान झालं, म्हणजे इंडस्ट्रीची ग्रोथ पूर्ण शून्यावर आली, सर्व्हिस सेक्टर पुष्कळ खाली आला. पण त्याच्यात भारताची इकॉनॉमी सावरली ते फक्त शेती क्षेत्राने सावरली. आता ही 2 उदाहरणं मोठी तुमच्या समोर असताना तुम्ही 5 ट्रिलियनकडे जात असताना शेती क्षेत्राकडे बिलकुल लक्ष द्यायला तयार नाही. उलट शेतीची अवहेलना चालली आहे, तुमची अर्थव्यवस्था घसरगुंडीला चालली. त्याचं उदाहरण असं आहे की हे जे डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरगुंडी आहे, म्हणजे स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला $1 बरोबर 1 रुपया होता. पुढे ही घसरगुंडी होत होत मनमोहन सिंग पायउतार झाले त्यावेळेला 60 रुपयाला $1 होता. आज 10 वर्ष त्यांची कर्तबगारी काय आहे तर 83 रुपयाला $1 झाला. मग हे काही तुम्ही जर याला जर अर्थव्यवस्था भरभराटीला आली म्हणत असाल तर हे खोटं आहे. श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत आणि तुम्ही काय करताय की अदानी अंबानीची किती वाढ झाली आणि मग इथं खाली किती घसरगुंडी झाली, ह्या दोघांचं सरासरी काढताय आणि वाढलेल्या अदानी अंबानीच्या संपत्तीमुळं कॉमन माणसाची तुम्ही सरासरी जास्त दाखवली जाते. ही खोटी सरासरी आहे, लक्षात घ्या. हे जर का 5-50 तुमचे उद्योगपती सोडले किंवा इंडस्ट्रियलिस्ट सगळ्या बाजूला केले तर तुमची किती इकॉनॉमी वाढली ते दाखवा ना मला. मेजॉरिटी ऑफ लोकसंख्येला याचा फायदा आत्महत्या नाही. करते मेजॉरिटी. इकडं कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्यांची देशात जर आता 5 लाखावर संख्या झाली, महाराष्ट्रामध्ये आता 90,000वर झाली, रोज 20 माणसं आत्महत्या करतात महाराष्ट्रात, आणि तुम्ही म्हणता की अर्थव्यवस्था सुधारत चालली. हे खोडसाळ पण आहे बीजेपी सरकारचा आणि त्याला पाठिंबा देणाऱ्या लोकांचा. तुम्ही जे बोलले सुरुवातीपासून जो तुमचं विश्लेषण असं आहे की याला राज्यकर्ते जबाबदार आहेत, त्यांचा खोटेपणा जबाबदार आहे. मग शेतकऱ्याच्या साठी काम करणारी शेतकरी संघटना ही राज्यकर्ते का बनत नाही? देश पातळीवरती आता लोकसभेचं इलेक्शन आहे 2-3 महिन्यावरच, तर असा प्रयोग का होत नाही की बाबा शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या सगळ्या संघटना किंवा त्याच्याशी समरस असलेले पक्ष असे एकत्र येऊन का लढत नाहीत? तुम्ही प्रश्न अतिशय चांगला विचारलेला आहे की याच्यामध्ये कॉर्पोरेट सेक्टर हे सगळ्यात महत्वाचं आहे की ज्यांना कच्चा माल स्वस्त हा शेतीतून मिळतो. म्हणजे उदाहरणासाठी कापसावर निर्यात बंदी घालून कापूस स्वस्त करायचा,
पण कापड तयार करणारे जे उद्योगपती आहेत त्यांच्या कापडावर निर्यात बंदी घालायची नाही. ते जगभर चांगल्या भावामध्ये विकायला लागले. म्हणजे आज चांगल्या चांगल्या कंपन्यांचे कपडे कॉटन, प्युअर कॉटन हे 5,000 रुपये मीटरपर्यंत गेलेलं आहे. कदाचित त्याच्या पुढेही तुम्हाला माहिती असेल, पण माझ्या माहितीप्रमाणे मग या हिशोबाने कापसाला काय भाव मिळत नाही. मुद्दा हा खरा महत्वाचा आहे की गव्हावर निर्यात बंदी होते, साखरेवर होते, पण ब्रिटानिया, ग्लुकोज, पार्ले यांची बिस्किटावर निर्यात बंदी होत नाही. पैसे ते कमावतात, लक्षात ठेवा. आणि हे धोरण पंडित जवाहरलाल नेहरूंनी राबवलेलं आहे की उद्योगधंदे वाढले पाहिजेत. तर मग त्यासाठी काय पाहिजे, तर त्यांना कच्चा माल स्वस्त मिळाला पाहिजे. म्हणजे उद्योगपतींना नफा झाला पाहिजे, यासाठी उद्योगपतींना कच्चा माल स्वस्त देणं, त्यांना मजूर स्वस्त फिरवणं, त्यांच्या मजुरांनी पगार वाढ मागू नये म्हणून त्यांना खाण्यापिण्याच्या वस्तू स्वस्त देणं, यासाठी शेती तोट्यात ठेवणं, हे पंडित जवाहरलाल नेहरूंनी सूत्र मांडलं. देशाची प्रगती म्हणजे उद्योगधंद्याची प्रगती. आता हे सगळं चुकीचं होतं, परंतु त्यांच्या त्यावेळच्या लोकप्रियतेमध्ये किंवा देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेला पक्ष म्हणून ते जे काही त्यांचं चालत आलं, पण तेच त्यांच्या वारसदारांनी चालवलं. वाईट याचं वाटतं की त्यांचे विरोधक म्हणून जे निवडून आलेले आहेत तेही वाजपेयी असतील किंवा मोदी असतील की ते त्यांचंच धोरण पुढे चालवत आहेत. त्यावेळचे उद्योगपती वेगळे होते आणि आज अदानी, अंबानी आणि हे सगळे यांचे मित्र आहेत, त्यांना मदत करायचं चाललेलं आहे. तर देशाचं शेतकऱ्यांच्यासाठी अडचण आहे ती निवडणुकीच्या दृष्टीने हे कॉर्पोरेट सेक्टर, आणि कॉर्पोरेट सेक्टरचा जो पैसा आहे तो निवडणुकीमध्ये काम करतो, लक्षात घ्या. आज शेतकरी प्रतिनिधी म्हणून जरी आल्या कोणी पुढं, तरी तो कोणत्या पक्षाचं तिकीट मिळाल्यावर निवडून येऊ, तर तो म्हणतो की आज भाजपा जास्त पैसे खर्च करतोय, काँग्रेस त्याच्या पाठोपाठ देतोय, मग राष्ट्रवादीकडे बरे पैसे आहेत, शिवसेनेकडे आहेत, मग या 4-5 पैकी कोणाचं तिकीट मिळालं तर बरं, म्हणजे पैशाची सोय होईल, निवडून येण्याची शक्यता जास्त होईल. निवडणूक आणि पैसा हे याचं समीकरण जुळलेलं आहे. ते तर आता नाकारण्यात काही नाकारायचं नाही, पण त्याच्यावर आम्ही मात कशी करायची, तर निवडणुकीच्या मताला पैसे लागत नाही. पण आज जो प्रचार करून यांनी जो धागबडदिंगा सुरू केलेला आहे, निवडणुकीमध्ये भारतीय निवडणूक पद्धत चांगलीच आहे, त्याच्यामध्ये काही मत द्यायला जो जातो त्याला काहीच खर्च नाही. चालत जाण्याच्या अंतरावर मतदान केंद्र आहे, मतदान केंद्रात गेल्यावर तिथला अधिकारी काही तुम्हाला पैसे मागत नाही, सगळे तुम्हाला हँडिकॅप असला तरी मदत करतो, हाताला धरून तिथंपर्यंत नेतो. तुम्हाला जरी बटन दाबता येत नसेल तर माझ्या कानात सांगा म्हणतो, तो जे सांगेल तिथं बटन दाबतो. सगळी सोय, त्याच्यासाठी पैसे लागत नाही. परंतु भारतीय जनतेचं अजून मतच तयार व्हायला तयार नाही आहे. मी जो अनुभव घेतोय, आज 50 वर्ष मी निवडणुका लढवतोय, माझा अनुभव असा आहे की अजून लोकांचं मत तयार होत नाहीये. आणि जे मत तयार होतंय ते मग धाबडदिंगा, जोर बघून, पैसा बघून, खाणं पिणं बघून, त्यांनी खर्च करत असलेले, वाटत असलेले पैसे बघून लोक मत देत आहेत. आणि असे लोक जर मत देत राहिले तर अशीच सरकार निवडून येते. माझा प्रश्नाचा रोखच तो होता की देशभरामध्ये काही असा तुमचा प्रयत्न सुरू आहे का, किंवा देशभरातल्या शेतकरी संघटना एकत्र येऊन एक वेगळा काहीतरी पर्याय समोर ठेवण्याच्या संदर्भात काय हालचाली आहेत का? सातत्याने आम्ही असा प्रयत्न करतोय. आणि आता खास करून उद्या 5, 6 आणि 7 फेब्रुवारीला दिल्लीमध्ये आंध्र भवनमध्ये आम्ही एक परिषद घेतलेली आहे. आणि संबंध देशभरातले खुल्या अर्थव्यवस्थेच्या बाजूचे किंवा आमच्या विचाराचे अशा लोकांना एकत्रित करायला लागलेलो आहे आम्ही. आणि तिथं 2 दिवसामध्ये आमचा एक डिमांड ड्राफ्ट तयार करून 7 तारखेला सर्व राजकीय पक्षांची दिल्लीत ऑफिसेस आहेत. सेशन चालू असल्यामुळं बहुतेक सगळे MP, मेंबर ऑफ पार्लमेंट तिथं आहेत. आणि त्याला भेटून आम्ही प्रयत्न करणार आहोत की आमच्या समस्या या आहेत, आमच्या मागण्या या आहेत, आम्हाला भीक नको घेऊ घामाचे दाम असं म्हणतो आम्ही. आम्ही काही सरकारला सूट सवलत मागत नाहीये. आमची मागणी आहे ते जागतिक बाजारपेठेत जर भाव मिळत असतील तर आम्हाला तिथं जाऊ द्या. आणि तुम्हाला जर का द्यायचं नाही तर तेवढे भाव इथं द्या. बरं, तुम्ही गरीब माणसाचं कारण सांगता हे खरं नाही. PDS सिस्टीम जी आहे, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, फार चांगली आपल्याकडे आहे. अजूनही तुमची दुकानं आहेत, सगळीकडे यंत्रणा आहे, खेड्यापाड्यापर्यंत वाटपाची व्यवस्था आहे. मग तुम्हाला जर गरीबाला स्वस्त द्यायचं आहे तर तुम्ही भाव पाडण्यापेक्षा जे भाव आहेत ते देऊन खरेदी करा आणि गरीबाला फुकट वाटा. आमचं काही म्हणणं नाही. पण आज गरिबाच्या नावाखाली
टाटा बिर्ला आणि अदानी अंबानी हे सगळेजण त्याच भावात खात आहेत, हे कितपत योग्य आहे? आणि त्यांच्या सगळ्यांच्यासाठी शेतकरी देशोधडीला लागतात आणि रोज आत्महत्या करतात. हे तुम्हाला राज्यकर्ते म्हणून शोभतं का? बरं, एक जण आता बोलाल तर नाही. पहिलं काय होतं की विरोधी पक्ष काँग्रेस सत्तेत होता तर हे निदान आमच्या आत्महत्येवर भाषणं तरी करत होते. आता दुर्दैव असं आहे की हे सत्तेत गेल्यापासून आत्महत्येचा विषयच लुप्त झाला. जसं काय आत्महत्या थांबल्याच. पण सगळी आकडेवारी सांगतात, पोलीस रेकॉर्ड सांगते, तुमचे सगळे वर्तमानपत्र चॅनल सांगतायत किंवा रोज इथं एवढ्या आत्महत्या झाल्या, तिथं एवढ्या झाल्या. वन्य प्राणी संरक्षण कायदा काढला, रोज आमच्या हत्या होत आहेत, आमची पिकं उद्ध्वस्त होत आहेत, नष्ट होत आहेत. सरकारला काही देणं घेणं नाही. गोवंश हत्याबंदीचा कायदा आणला, सबंध भाकड जनावर सांभाळायची परिस्थिती तयार झाली, शेतकऱ्याला सोडून द्यावी लागतात जनावर. आता महाराष्ट्रात तुम्ही महाविकास आघाडी बरोबर असणार की महायुती बरोबर असणार? नाही, का आम्हाला हे तुमचा तिसराच एक पर्याय आम्ही असेल? आम्ही यामध्ये गेले अनेक वर्ष या लोकांनी काही सुधारणा कराव्या असं म्हणत आलो. मग याच्यात भाजपला पाठिंबा दिला, शिवसेनेला दिला, याच्यामध्ये आम आदमीला पण दिला. परंतु शेती प्रश्नावर मदत करावी शेतकऱ्यांना किंवा शेतीमालाचे भाव मिळण्यासाठी आयात निर्यात धोरणामध्ये बदल करावा, कोणालाही वाटत नाही तसं. पण म्हणजे आता निर्णय काय? कारण आता आमचा 2-3 निर्णय असा आहे महिन्यावरती की निवडणूक आहे. आम्ही आता हाच प्रयत्न करतो. उद्या जे 5, 6, 7 तारखेला दिल्लीला जे सर्व व्यापक सगळं दिल्ली म्हणजे देशभरातल्या शेतकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना तिथं आम्ही बोलावतोय. त्याचं कारण हेच आहे की आम्ही एक पर्याय उभा करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे दिल्लीमध्ये जी तुमची मीटिंग होणार आहे, बैठक होणार आहे, ही जी दिशा ठरेल तीच महाराष्ट्रामध्ये तुमची तेच असणार तेच आहे? महाराष्ट्रामध्ये सगळ्या देशभरासाठीच, कारण लोकसभेच्याच निवडणुकीसाठी धोरण ठरवायचं आहे आम्हाला. त्यामुळे राज्याचं वेगळं ठरवायची गरज नाही आहे. आम्ही देशभरासाठी एकच ठरवणार आहे. आता आम्हाला एक आशा होती की तेलंगणामध्ये केसीआरनी शेतकऱ्यांना बऱ्यापैकी मदत केलेली होती आणि अगली बार किसान सरकार अशी घोषणाही दिलेली होती. त्यांनी TRS BRS करून राष्ट्रीय राजकारणामध्ये प्रवेश करायचं ठरवलं. दुर्दैवाने म्हणजे सगळ्या कॉर्पोरेट सेक्टरने आणि सगळ्याच राजकीय पक्षांनी एकत्र येऊन त्यांचा तिथंच पराभव केला. तुम्ही किसान सरकारची म्हणजे काय दुष्टपणा आहे किसान सरकारचं. नुसता शब्द काढला तर किती त्यांना त्रास झाला. आता दुर्दैवाने त्यांचा आणि अपघाती झालेलं आहे, ते हँडिकॅप झाले थोडे. आता त्यांनी काय भूमिका घेतात, त्यांनी जर अगली बार किसान सरकार म्हटलं तर आम्ही त्यांच्या बरोबर जाणार आहोत, जायचं ठरवलंय. आजही आम्ही त्यांच्या बरोबर आहोत, पण त्यांच्या भूमिकेबरोबर आमची भूमिका राहील. अन्यथा आम्हाला सगळ्या शेतकरी संघटनांना मिळून काही वेगळी भूमिका मग घ्यावी लागेल. तुम्ही स्वतः लढणार आहे? हो हो, आम्ही निवडणुका आम्ही आता असं आहे की त्या काळामध्ये शरद जोशी लढले नसते तर त्यांना लोक म्हणले असते की तुम्ही का लढत नाही. ज्योतिबा फुले लढले नसते तर त्यांना म्हटले असते तुम्ही का लढत नाही. त्यांना दिसत होतं ना 2 मतं पडणार आहेत आणि शरद जोशी नाही दिसत होता आपला पराभव. आता अशा मान्यवर एवढा तर मी मोठा नाहीच आहे, परंतु आम्हाला एक दिशा दाखवली त्यांनी किंवा तुम्ही जर का बाजूला राहत असाल तर तुम्ही दुसऱ्यांना कशाला सांगता बळी जायला. तुम्ही कुठल्या लोकसभेला निवडता? माझा लोकसभा मतदारसंघ आहे तो हातकणंगले आहे आणि हातकणंगले मधूनच उभा राहणार आहे. सध्या काय परिस्थिती आहे तिथं? काय तयारी काय सुरू आहे? सध्या परिस्थिती अशी आहे की एकूण हे राजकीय पक्ष जे आहेत ते कसे निरुपयोगी ठरलेले आहेत, शेतकऱ्यांच्या दृष्टीने काही उपयोगाचे नाहीत. आमच्या मतदारसंघामध्ये मोठी संख्या साखर कारखानदारांची आहे. ऊसाचं पीक हे मुख्य पीक आहे आणि तिथं त्यासाठी साखर कारखानदार कसे म्हणजे ऊसाच्या आधी शेतकऱ्याला पिळून काढतायत हे सांगण्याचं आमचं काम चाललेलं आहे. आणि त्यामुळं हा जो काही ऊसाचा भाव आहे त्यामध्ये या कारखानदारांनी आम्हाला कसं लुबाडलेलं आहे किंवा जो SMP होता, स्टॅट्युटरी मिनिमम प्राइस होती, ती बदलून यांनी FRP आणली, याच्यामुळे किती नुकसान होतंय. यासाठी आम्ही आता ऊसाला टनाला 5,000 रुपये भाव मिळाला पाहिजे आणि तो कसा देऊ शकतो हे पण सोल्युशन सगळीकडे आम्ही सांगितलं. तिथं तुमच्या लोकसभेमध्ये शेतकऱ्यांचे 2 नेते आहेत. एक तुम्ही हो आहात, एक राजू शेट्टी आहेत. हो हो. तेही लोकसभा लढवण्यासाठी तयारी अजून करतायत. 2-3 आहेत, अजून त्यांची तुम्ही नावं आहात. अजून हा, 2-3 म्हणजे आहेत खाली. तर हे मग तुमची एकी होण्याच्या दृष्टिकोनातून काय तयारी आहे का पडद्यामागं? नाही नाही किंवा नाही नाही, मुद्दा पुढं असा काही आहे. एकत्र तुम्ही याल असं दिसतं?
एक सांगतो की महाराष्ट्रामध्ये शेतकरी संघटना, शेतकरी चळवळ विदर्भात होती, मराठवाड्यात होती. व पश्चिम महाराष्ट्रात माझ्या भोवतीच एवढ्या संघटना कशा उभ्या राहायला लागल्या? तो बेसिक मुद्दा जो आहे की शेतीमालाच्या भावाचा प्रश्न, आणि हे कारखानदारच आम्हाला लुबाडतायत हे सप्रमाण सिद्ध करणारा मी कार्यकर्ता पहिल्यापासून आहे. आणि म्हणून शरद जोशीने मला ऊस आंदोलनाचं सरसेनापती केलं होतं. आता मी सरसेनापती असताना ऊसाचा भाव हा SMP प्रमाणे आम्ही मागत होतो, आणि तो SMP सोडून FRP आणण्याचं काम कृषी मंत्री थोरले पवार साहेब असताना त्यांनी केलं. त्यांना गोपीनाथ मुंडेंनी साथ केली, त्यांना विलासराव देशमुखांनी साथ केली. तर त्याच्यातून मग आम्ही ऐकत नाही म्हटल्यावर त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची निर्मिती त्यांनी केली, ह्या तिघांनी केली. मी तुम्हाला पुराव्यांनीशी सिद्ध करून देतो. कसं काय? याच्यासाठी की आमचे शरद जोशींची संघटना फुटल्याशिवाय हे जे आमचं आंदोलन होतं, आणि आम्ही मागल तो दर घेतल्याशिवाय कारखाने सुरू होऊ देत नव्हतो, आणि याचं कारण होतं तो SMP कायदा. स्टॅट्युटरी मिनिमम प्राइस हे जे काही किंमत द्यायचं होतं तर ते फक्त 2 पिकासाठी होती, ऊस आणि ताग. कारण ही दोन्ही पिकं त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी ही दोन्ही पिकं शेतकरी आठवडे बाजारात विकू शकत नाही, हे कारखानदारालाच द्यावी लागतात. एकतर ऊस साखर कारखान्यात द्यायला पाहिजे, आणि तागाचं पीक, ज्यूटचं पीक हे बारदान तयार करणारे, सुतळ्या किलतान तयार करणारे कारखान्याला द्यायला पाहिजे. या कारखानदाराने जर ऊसाचे पैसे दिले नाही तर शेतकरी कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट करू शकणार नाहीत. कारखानदार भांडवलदार आहेत, ते कोर्टबाजी करून शेतकऱ्याचे पैसे बुडवतील. तर त्या काळातला कायदा जो आहे त्या लोकांनी केलेला तो स्टॅट्युटरी मिनिमम, वैधानिक किमान भाव, कायद्याने देय असलेला भाव हा नाही 14 दिवसात दिला तर फौजदारी होत होती, त्याला अटक होत होती चेअरमनला. आणि ह्या कायद्याच्या आधाराने शरद जोशीने आम्हाला हा कायदा सांगितल्यानंतर आम्ही यांना गुडघे टेकायला लावले 2000 पासून 2003-04 पर्यंत. आणि मग यांची लक्षात आलं की कायदाच त्यांच्या बाजूचा आहे, आपल्याला काही जमत नाही, तर हा कायदा मोडला पाहिजे. तर त्यासाठी त्यावेळी 4 साली स्वाभिमानीची स्थापनाच 2004ची आहे. आणि या तिघांनी सांगितलं तू फक्त काय कर. ते माझ्याकडे पण आले होते, म्हणजे त्याने मला काही प्रयत्न केला नाही असं नाही, कारण मी त्यांना काही कबूल झालो नाही. म्हटलं आपल्याला हे काही करायचं नाही. तिकडे गेले, आम्ही नाही म्हटलं 2 नंबरचे म्हणून. ते जर मी त्यावेळेला ऐकलं असतं तर मीच खासदार दिसलो असतो तुम्हाला. तर त्यांनी 2004 साली शरद जोशींच्या संघटनेला, मी ज्या संघटनेचा ऊस आंदोलनाचा सरसेनापती होतो त्या संघटनेत भेद केला, छेद पाडला आणि स्वाभिमानी केली. लगेच त्यांनी तिघांनी ठरल्याप्रमाणे त्याला आमदार केलं. काँग्रेसच्या त्यावेळेला मगदूमताई होत्या, रजनीताई उभ्या, त्यांना हरवलं त्यांनी, राजूला निवडून आणलं, आमदार केलं. आमदार केल्याबरोबर 8.5% रिकव्हरी बेस जो होता, आता माणसाची साखर कमी होते जास्त होते, नदीची झाली नाही कमी जास्ती, मातीची झाली नाही, तरी 8.5चा बेस जो शेतकऱ्यांना चांगला पैसा देणारा होता तो 8.5चा आज 10.25 केला या लोकांनी. मग इथं का हे का नाही बोलले आमदार असताना? त्याच्यामध्ये इथं जर नुकसान केलं पण पीक ॲव्हरेज घेऊन देत होते, बेस आम्हाला ठरवत होते, तर त्याच्या पीक ॲव्हरेजच्या ऐवजी ॲव्हरेज घ्यायला लागले. इथं 6% रिकव्हरी कमी आहे, म्हणजे एकूण 3% रिकव्हरी चोरली आणि कारखानदारांनी आणि राज्य सरकार, केंद्र सरकारने. आणि 3% म्हणजे आज थोडी नाही रक्कम, आज 1% म्हणजे 315 रुपये आहे. 3%चे 945 रुपये होतात, जवळजवळ 1000 रुपये केवळ रिकव्हरी बेस वाढवून गंमत करूनच तोडले. तुम्ही थेट स्वाभिमानीवर म्हणजे राजू शेट्टींवर आता काय हे आक्षेप आहे. आणि पण दुसरा एक मुद्दा आहे की त्यांनी पंढरपूरवरून थेट बारामतीवर आक्रमण करीत मोर्चा काढला. त्यावेळी शरद पवारांनी अगदी राजू शेट्टी यांची जात सुद्धा काढली, त्याच्यावर खूप टीका झाली की असं जात काढणं योग्य नाही. त्याकडे तुम्ही कसं बघता? हे पण काही संगनमतच होत नाही, हे संगनमतानेच चाललेलं आहे सगळं. आताच तुम्हाला मी त्यावेळेच यांनी एकमेकाची जात काढणं, यांनी एकमेकाच्या विरोधात करणं हे ठरलेलं होतं गेम सगळा. याचं कारण असं आहे, थोडं 2च मिनिटात मी स्पष्टीकरण देतो याचं. मी आता जसं सांगितलं की हा FRP नको, FRP मध्ये काय होतं तर हे फौजदारीची अट काढून टाकलेली होती, ती आम्हाला नको होतं. म्हणजे FRP मुळे
फौजदारी करण्याचा आमचा अधिकार गेला. आता त्यांच्याकडे भीतीच राहिली नाही कारखान्याला. 14 दिवसात काही 14 महिन्यात जरी नाही पैसे दिले काहीच कारवाई होत नाही. झाली तर कारवाई काय होते, साखर आयुक्त त्यांना RRC करतो, काढतो आणि कलेक्टरला देतो. कलेक्टर ज्या तालुक्यात कारखाना आहे तिथला तहसीलदारला देतो. तहसीलदार मग कारवाई कारखान्यावर करणार. आता एवढा मोठा तहसीलदार राहिलेला नाही. जरी एखादा असला कर्तबगार पोरगा आलेला तर करतोय, पण याच्यात 3-4 वर्ष जातात. तेवढा शेतकऱ्याला वेळ नसते. मग तुम्ही फौजदारी काढून टाकल्यामुळं शेतकऱ्याचं हे नुकसान झालं, कारखानदारांचा फायदा झाला. आता हे FRPचं कसं वाढवलं, म्हणजे बेस वाढवून किती नुकसान केलं हे दाखवलं तुम्हाला. त्याच्यानंतर नव्या कायद्यामध्ये FRPच्या आणखीन एक गोष्ट झाली. जुन्या कायद्यात SMP त्यावेळेला भार्गव समिती होती आणि भार्गव समितीने असं सांगितलेलं होतं की आता तुम्ही आतापर्यंत साखरेच्या दरावर ऊसाचे पैसे देत आला, पण आता तुमच्याकडं उपपदार्थ बरेचसे व्हायला लागले. डिस्टिलरी झाल्या, देशी दारू, विदेशी दारू, इथेनॉल झालं, काही जण याच्या संगणमताचा मी प्रश्न विचारला. नाही, एका मिनिटात सांगतो. यामध्ये हा जो उपपदार्थातला भाव द्यावा हे जे काही भार्गव समितीने सांगितलं ते त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी त्या कायद्यात 5A सेक्शन मध्ये घातलं आणि हा 5A सेक्शन आता FRPतला काढून टाकला. आता तुम्ही जे बारामतीचं सांगितलं त्यावेळेला FRP हा कसा चुकीचा आहे किंवा वाईट आहे, शेतकऱ्यांना कसा नुकसानीचा आहे हे सांगण्यासाठी मी बारामतीला शारदा प्रशालेमध्ये परिषद घेतली की FRP नको म्हणून. त्यावेळेला 6 महिन्यातच राजू शेट्टीच्या नेतृत्वाखाली याच सगळ्या कारखानदारांनी त्याला बळ दिलं आणि त्या लोकांना तिथं माझ्या परिषदेपेक्षा मोठी परिषद FRPच पाहिजे म्हणून घेतली. मी तुम्हाला आता कागदपत्री दाखवू शकतो की FRP मध्ये 5A सेक्शन वगळलेलं आहे या लोकांनी. आणि हे शरद पवार साहेब कृषी मंत्री असताना वगळलेलं आहे, राजू शेट्टी खासदार असताना वगळलेलं आहे. मग का वगळला? आज आम्हाला काहीच मिळत नाही त्याच्यातलं. मग एका बाजूला कारखानदार काय म्हणतात की FRP देणं कठीण आहे, कारखान्याची परिस्थिती नाही, आणि त्यावेळेला राजू शेट्टी म्हणतात काय म्हणतात, FRP छताडावर बसून घेईन, FRP घेतल्याशिवाय सोडणार नाही, नरड्यातनं काढीन. हे भाषा कसली आहे? तर यांनी FRP देत नाही म्हणायचं, यांनी FRP घेतल्याशिवाय सोडत नाही म्हणायचं आणि FRPच्या वर जाऊ द्यायचं नाही. हे जे संगनमत आहे हे गेले 13 वर्ष चाललेलं. मी तुम्हाला इतिहास सांगतो, माझ्याकडे रेकॉर्ड पण आहे. 60 साली 52 रुपये टनाचा भाव होता. 1 टन ऊसाचा भाव 52 रुपये होता आणि त्यावेळेला 112 रुपयाला 1 तोळा सोनं होतं. 2 टनामध्ये 1 तोळा सोनं येत होतं. आज भाव 3000 जरी दिसला तरी 20 टन ऊस घातल्यावर 1 तोळा सोनं येतं. त्यावेळेला जे 60 साली 52 होता तो 70 साली 104 झाला, 80 साली 200 झाला, पुन्हा 90 साली 400 झाला, परत तुम्हाला सांगतो की 2000 साली 500 झाला, 2010ला 2000 झाला. दर 10 वर्षाला हे भाव दुप्पट होत आले. 50 वर्षाचा रेकॉर्ड आहे. काय रेकॉर्ड आहे? 10% दरवर्षी दरवाढ आली आणि 9-10ला जो 2500 रुपये, 2450 रुपये किंवा 2500 रुपये दर झाला तो 9-10 नंतर 20 साली तो 5000 व्हायला पाहिजे होता. आणि मी 5000 मागितले की राजू शेट्टीने म्हणायचं या अवास्तव मागणे आहे, काहीतरी मागतात. मग आता 9-10चा जो 2500 आहे तो आज 3000 आहे. म्हणजे गेली 13 वर्ष ऊसाचा भाव हा 2500 ते 3000 500 रुपयातच राहिलेला आहे. याला जबाबदार कोण? महागाई वाढली नाही का? खताचे दर वाढले नाहीत का? डिझेलचे दर वाढले नाहीत का? मजुरी वाढली नाही का? मग त्याच्या आधी 50 वर्ष सलग हे राजू शेट्टी खासदार व्हायच्या आधी 50 वर्ष हे रेकॉर्ड आहे की दर 10 वर्षाला ऊसाचे भाव दुप्पट होत आले. हे खासदार झाल्यापासून 2010 नंतर 9ला हे पहिल्यांदा खासदार झाले. तिथून पुढे हे सगळे बदल झाले, FRP आला आणि 2010 नंतर आज 23-24 आलं, 14वं वर्ष चाललंय. 2500 ते 3000 रुपयामध्ये हा ऊसाचा दर आहे. हा प्रचंड फायदा साखर कारखान्यांचा होतोय आणि त्याला ते निवडून आणतायत तेवढ्यासाठी. आता अजून काही पुरावा पाहिजे तर मी कागद घेऊन आलो. नाही, मुळात काय की मला एवढ्यासाठीच विचारायचं होतं की सगळा दोष जर राजकीय व्यवस्थेच्या
विषय आहे, सगळा रोष तुमचा त्यांच्याविषयी, तर शेतकरी संघटना म्हणून सगळे एकत्र येतील का? तर महाराष्ट्रात शेतकरी संघटना म्हणलं तर तुम्ही नाव समोर येतं, राजू शेट्टींचं येतं, आता सदाभाऊ खोतांचं येतं. सदाभाऊ खोतांनी पण मध्ये भाजपवाल्यांना आम्ही काय बँडवाले आहे का, लग्न आलं की आमची तुम्ही आठवण करता बरोबर आहे ना, म्हणून ते बिदागी विषय काढला. चुकले ना, पण मागच्या वेळेला मिळाली, आता का नाही मिळत? मागच्या वेळेला मला मंत्री केलं, आमदार केलं, आता का नाही? माझं काम झालं का? असंच विचार नाही ना ते. मागच्या वेळी मी वाजवलं, आजही वाजवायला तयार आहे, पण माझी बिदागी कुठं आहे? मलाच नाही खासदार आमदार होता आलं, म्हणजे मी मूर्खच असेल का पूर्ण? म्हणजे मला काहीच कळत नसेल का? आमदाराला किती भत्ते मिळतात, काय सोयी मिळतात, किती सवलती आहेत, काही सुखसोयी आहेत, मला काही कळत नाही. एवढे वर्ष मी राजकारणात आहे, खासदाराला काय आहेत मला कळत नाही. पण मी शेतकऱ्यांचं नुकसान करून ही गोष्ट आपल्याला मिळावी असं वागलो नाही. ही गोष्ट या लोकांनी केली आणि मी करत नाही म्हणून मग यांना ते पद किंवा ती संधी मिळालेली आहे. त्यांनी ते करायला नको होतं. त्यांनी जर केलं नसतं तर आज आमचं राज्य आलं असतं. तुम्हाला सांगतो, दरवेळेला हेच होतं की शरद जोशींचं किंवा ज्योतिबा फुल्यांचं जे काही चुकलं तर काही चुकलं असं म्हणता का तुम्ही? कुणीच म्हणत नाही. मग चुकलं नाही तर मग त्यांना यश का मिळालं नाही? तर यश मिळण्यामध्ये हे जे अडसर आहेत की ज्यांचं हितसंबंध आहेत, की शेतकऱ्यांना लुटून जे आज मोठे व्हायला लागलात, ते सगळ्यांचं हितसंबंध आहेत शेतकऱ्याला असाच ठेवा. आणि शेतकऱ्याला बिचारायला हे एवढं अर्थशास्त्र अजून लक्षात येत नाही. त्याचं दुसरं कारण असं की आम्ही आता हे राजू शेट्टीला मी बिल्ला लावला, सदाखोतला मी लावला, मी यांना संघटनेत आणलं, पण थोडंफार यांना वलय तयार झालं आणि लगेच मग यांनी किंवा शरद जोशींच्यामुळे पाशा पटेल मोठे झाले, शंकरांना धोंडगे झाले, अनिल गोटे तुमचे व्यावसायिक बंधू पत्रकार होते ते, या सगळ्यांना आमदार खासदार व्हायचं होतं. सगळे झाले पण आमदार खासदार, पण ते संघटना फोडून झाले. शेतकरी संघटनाला फुटीचं ग्रहण लागलेलं नाही आहे. तर आमच्या ताकदीवर जे मोठे होत आहेत, थोडं महाराष्ट्रभर ज्यांचं नाव होते, त्या लोकांना हे विकत घेत आहेत. एवढंच तर अर्थ आहे. सदाखोतांच्या मध्ये असं काय पाहिलं किंवा राजू शेट्टीमध्ये असं काय पाहिलं की महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारे लोक आहेत? किंवा भाजपच्या लोकांनी, देवेंद्र फडणवीसने त्यांना आमदार केलं, काय त्यांचं म्हणजे म्हणजे काय काय कौशल्य होतं त्यांच्याकडे की ज्याच्यामुळे महाराष्ट्राचं कर्ज फिटणार होतं, महाराष्ट्राच्या आत्महत्या थांबणार होत्या, महाराष्ट्र आणखी पुढे जाणार होता, म्हणून तुम्ही ते पद दिली? हे सांगायला पाहिजे ना त्याने. क्रिकेटरला, एखाद्या अजून गान कोकिळेला किंवा अजून एखाद्या गायकाला पद्मश्री दिली, पद्मभूषण दिलं, आमदार केलं, खासदार केलं, समजू शकतो की त्यांच्या तपश्चर्याचं फळ मिळालं. यांची तपश्चर्या काय? शेतकरी संघटना फोडणं हे यांचं तपश्चर्या, आणि याचं फळ म्हणजे यांची राजूची आमदारकी, खासदारकी, सदाचं मंत्रिपद. आणि आमचं नुकसान कारण माझं एकट्याच होत नाही हो, सगळे आज रोज 50 शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात करतात. आज त्यांनाही म्हणजे ह्या सगळ्या लोकांनी म्हणजे तुम्ही जे सगळी मांडणी करताय की त्यांचा वापर ह्या सगळ्या राजकीय असंच नेत्यांनी केला, असतं. आता वापर करून झालाय. समजा ते पुन्हा एकदा मूळ शेतकरी संघटनेशी जर एकत्र येत काही विचारधारा तयार झाली, स्वागत करू ना आम्ही. आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करू. आज तुम्हाला सांगतो, नेतृत्व करायला पैसा लागतो. राजू शेट्टीकडे तुफान पैसा आहे, सदाखोतकडे भरपूर आहे. त्यांनी जर या शेतकरी चळवळीला वापरला तर आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करू ना. आम्हाला काही हाऊस नाही फार मोठा नेते व्हायचे, आम्हाला शेती करायची आहे. ती शेती आम्हाला समाधानकारक व्हावी. आमची मुलंही शेती करतात, आमचे नातेवाईक सगळे शेती करतात. त्यांचं आयुष्यमान जर सरळ सुखाचं व्हायचं असेल तर आम्ही आमदार होऊन होत नाही आहे, आम्ही खासदार होऊन होत नाही आहे. आमच्या शेतीमालाचे भाव वाढले तर आम्हाला समाधान आहे त्याच्यात. धन्यवाद दादा, तुम्ही ही सगळी मन मोकळेपणानं सगळी चर्चा केलीत फॉर द पीपलच्या या सगळ्या व्यासपीठावरती. आपलं मनापासून धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. हे होते रघुनाथ दादा. येणारी लोकसभा निवडणूक जी आहे ती निवडणूक अगदी 2-3 महिन्यावरती येऊन ठेपली आणि काय होऊ शकतं. शेतकरी घटक हा मोठा घटक आहे, परंतु शेतकऱ्यांसाठी काम करणारी शेतकरी संघटना आहे, त्याची शक्ल कशी पडली, का पडली, कशामुळं पडली, याचा इतिहासच दादांनी आपल्या समोर मांडलाय. परंतु पुन्हा जर एकत्र येण्याचं ठरवलं तरी सुद्धा त्यांनी तयारी दर्शवली आहे. आणि या सगळ्यामधून येणाऱ्या लोकसभेसाठी काय चित्र महाराष्ट्रामध्ये म्हणा, देशभरामध्ये म्हणा, काय निर्माण होऊ शकेल याचा थोडासा अंदाज त्यांच्या या बोलण्यातून आपल्याला येतोय. आपण फॉर द पीपल न्यूजच्या या सगळ्या सिरीजमध्ये आपण आमच्या सोबत राहा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण
सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि लाईक करा. धन्यवाद.